या शाहिरीचं पाणी दाखवा शाहिरा हो या शाहिरीचं पाणी दाखवा असे ऋषी होते आणि मायबाप हो वेळ कमी आहे एक सुंदरस छोटस मोबाईलच्या युगावरती प्लॅटिंग काढतो आहे तेव्हा शांत चिंतानं बसून ऐकावं ही विनंती करतो आहे ऐका माझी आई मला पावली आई मला माझे जन्म देऊन मला दूर झाली काय करा माझ्यावर मी आईला स्वतःच्या डोळ्याने सुद्धा पाहू शकलो नाही मी माझ्या आईला स्वतःच्या डोळ्याने पाहू शकलो नाही तिच्यासोबत प्रेमाने दोन गोष्टी बोलू शकलो नाही मी काय वाटणार आणि मला जन्म देताना 3 महिन्यामध्ये माझी आई मरण पावली आणि आईने मरून मेल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी माझा संगोपन केला मला लहानाचं मोठं केलं पण माझ्या जीवाने माझ्या वडिलांनी दुसरं लग्न नाही केलं कारण की म्हणे मी जर दुसरे पत्नी जर केलो तर माझ्या मुलाचा बेहाल होतील दुसरी आई मिळते कशी नाही कशी तर काय सांगावं जमान्याचं परिवर्तन झालेलं आहे आता 8 दिवसाचा जमान झाला बाबा मी आपल्या वडिलांना मोबाईल घेऊन मागतो कारण का कोरोनाचा काळ आला होता तेव्हापासून प्रत्येक शाळेच्या मुलाजवळ मोबाईलचा अभ्यास आला कारण आता मास्तर वर्गात मी शिकवत नव्हते मोबाईल घ्या हँडरायटिंग वाले मोबाईल घ्या आणि त्याच्यामध्ये आपला मोबाईलचा अभ्यास करा असा होतं तेव्हापासून आता तेच प्रथा चालू आहे सर्व अभ्यास मोबाईलवर म्हणून आपल्या वडिलांना म्हणलो बाबा मला 8 दिवस झाले त्याच्या मागा लागलो मला मोबाईल घेऊन दे बाबा माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांजवळ मोबाईल आहे पण माझ्यापाशी नाही माझ्या वडिलाची गरीब परिस्थिती आमची पण माझा वडील मला मोबाईल घेऊन देऊन नाही राहिला काय सांगावं आज बाबा माझी आई जर असली तर मी आईला जर हे दुःख सांगितलं असतो तर माझ्या आईनं काही ना काही केलं असतं आणि माझ्या वडिलाला विनंती करून तरी मोबाईल घेऊन दे म्हणलं असतं पोटाला आपल्या परंतु आता सांगू कोणाजवळ दुःख आहे आपले बाप ऐकायला तयार नाही आईची माया वेगळी असते बाबा आई जर सांगितलं असतं तर आईची माया वेगळी असते आईनं काही ना काही केलं असतं पण आता दुःख सांगू दे कोठे
काय करावं आता, जाऊ कुठे, कोणापाशी आपलं दुःख सांगू. बाप काय सांगू सांगू बापाला थकून गेलो, पण माझे बाबा काय ऐकून नाही राहिले. आता कोणाकडे सांगू, आई राहिली तर आजीवर सांगितलं असतं, पण आता कोणी ऐकायला तयार नाही. 8 दिवस झाले मी शाळेत जाऊन मोबाईल साठी. माझ्या बापाला काय समजलं नाही का बाबा, काय करा. आता मग जोपर्यंत मोबाईलला घेऊन ये माझा बाप, तोपर्यंत मी शाळेत कॉलेजला जाणार नाही. मी आता जातो ना गावामध्ये, पोट्ट्यासोबत चौकामध्ये मस्त कंच्या खेळतो, गोळ्या खेळतो, पाहतो मी कसा काय घेऊन येतो मोबाईल. काय सांगू दादा, लहानपणी माझी पत्नी मरण पावली, एका मुलाला जन्म दिला आणि ती मला सोडून गेली. माझी सोन्यासारखी जिंदगी खराब झाली. पण त्या लहान मुलाचा मी कसा कसा सांभाळ केला. मी माणूस आहे, कारण माणूस हा मुलाला कसं सांभाळेल, कारण आईचं काम आईच करत असते. कारण आई विना मुलगा सांभाळू शकत नाही. तरी पण दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून मी त्याला लहानाचं मोठं केलं. हा आता शाळेमध्ये जायला लागला. हा बरोबर 18 वर्षाचा झाला आणि शाळेमध्ये जायला लागला. आता काही चिंता राहिली नाही. आता वावरामध्ये जातो, वावरात काम करतो आणि वावरातून घरी येतो, स्वयंपाक पाणी करतो. नाही तर कधी कधी माझा मुलगा पण करून ठेवतो स्वयंपाक पाणी. वावरात गेलो आणि वावरामध्ये असताना आम्हाला गुरुजीचा फोन आला की बेसराम साहेब, तुमचा मुलगा 8 दिवस झाले शाळेमध्ये आला नाही. अरे वा, असं नाही होऊ शकत. मला असं वाटलं गुरुजी साहेब, माझा मुलगा दररोज शाळेमध्ये येतो, कारण मी त्याला सुसंस्कृत बनवलं आहे. म्हणून त्याला शाळेमध्ये कोणत्या गोष्टीची अडचण नाही, माझ्याकडून काही अडचण नाही. तो रोज शाळेमध्ये येतो, कारण माझी जबाबदारी आहे, माझी नैतिकता आहे की माझ्या मुलाला मी शिकवलं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एज्युकेशन इज द परफेक्ट मॅन ऑफ लाईफ. माणसाच्या जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझ्या मुलाला घडवी, माझ्यासारखा शेतकरी करणार नाही, असं माझं स्वप्न आहे. चला घराकडे जाऊन पाहतो हा कुठे गेला, का शाळेत गेला नाही. मला एवढा राग आला भाऊ त्याचा की हा शाळेत गेला नाही म्हटल्यावर. कारण मी बाप आहे, बाप हा बापच असतो. कारण बापाची छत्रछाया जर मुलाच्या डोक्यावर जर उडून गेली तर त्या मुलाचे काय हाल असतात हे ज्याला बाप नाही यांना विचारून पाहावं. माझ्या लाडक्या मुला बंड्या 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 रे बंडू
पुढे पाहतो. बंडू दादा रे माझ्या सोनुल्या तानुल्या, बंडू दादा बंड्या रे. बंड्या घरी नाही आहे, चला गावामध्ये असेल, जाऊनच पाहतो. काय सांगावं, याने स्वयंपाक पण केला नाही, बापाची वाट पाहत राहिला, याला कोणता राग आला असेल. बंडू या चौकामध्ये दिसला नाही, त्या चौकामध्ये राही आहे. अब हे बंड्या बंड्या रे माझ्या सोनुल्या तानुल्या, बंड्या बंड्या गा. हे बंडू कंची खेळून शाबास, कमर्शियल लाव बापाचं नाही का बे. अबे नालायकाच्या नालायका हलकटा, हा घरी आलो मी, हा तुला घरामध्ये पत्ता नाही, त्या लहान लहान पोरासमोर कंच्या खेळतो का बे. मागेल कुठला माझ्यासोबत कंच्या खेळशील, तुझ्या झिलपा गाडी नालायका, तू लवकर बाहेर ये, तिकडे ये. खाऊन बे बापाचा नोकर. कोणाच्या बापाचा नोकर आहेस? बापाचा नाही, कोणाचा आहेस? आपल्या बापाचा. अबे तुझ्या बापाचा नोकर आहेस म्हणजे तुझा बाप दुसरा आहे का? तुझा बाप दुसरा आहे? भाड्याचा बैल बेटा झालाय. मला ना लवकर ये इकडे, लवकर ये. अबे तू शाळेत गेलास नाही, का गेला नाही रे, याचं कारण काय? इकडे हो बे नालाय का घेऊ कंची कंची कंच्या खेळू तुमच्या सोबत कशी मला लागते कंची मारून पाय बरं मारून पाय मार बरं हराम खोरा तुला लाज नाही वाटत रे मूर्खा पागल कुठं आलू आलू बे आलू पागल कुठला नालाय लहानपणी तुझी आई गेली मरून गा तुझ्यापासून मी लहानपणी तुझी आई गेली मरून माझ्या जीवनाचे सर्व अस्तित्व सारून अरे हो बे नालाय का तू आई मेले आईचं नाव नाही ठेवशील का सांगू बाबा आईचं नाव मला येते आठवणी येते पण काय करू डोळ्यानं तुला लहानाचा मोठा करून तुला माझी माय मेल्यापासून बाबा तुला माझ्यासाठी काय काय नाही केलात का केलं बे सर्व काय केलं बाबा तुला कसं माहित बाबा आता मोठा झाला मला सांगितलं ना का गावातल्या लोकांना असं या त्या भाऊने सांगितलं का म्हणे तुले मग का म्हणे तुला का सांगू बंड्या म्हणे तू बाबा तुला मला लाईनीचा मोठा केलास बरोबर आहे हातचं दिला तोंडचं दिला उन्हातून सावलीत नेलास हो ना आणि एक बाबा तुला मला आपला दूध पाजलास त्या बाईला मला दूध फुटलं होतं काहून आबे नालाय का आईचं तुटलं बापाला फुटलं याचा कसा होते कसा होते तुझी आई मरण पावली तुला तोंडचा घात दिला तुला स्वयंपाक करून वाढवलं तुला बाटलनं दूध पाजलं बरोबर आहे मग तुझी आई गेली तेव्हापासून तुला काही कोणता त्रास दिला का नाही पण बाबा तो दुधाचा पाजला तो केला पण माझ्यासाठी बाबा तुन दोनशे दोन्ही टोंगरे बोललास बाबा कसे कसे लोक बोलले सांगू सांगू का सांग हो आपल्या घराजवळचा तो लहानसा महाबरोबरचा पोट्टा नाही का हो त्याच्या बापानं त्याला घोडा घेऊन दिला असं घोडा घेऊन दिला म्हणे तू बरं घोड्या तो फिरत होता हो आणि मी तुला घोडा घेऊन दे म्हणत होतो बरोबर आहे मला काही घोडा घेऊन दिलाच नाही पैसे नव्हते आपल्याकडे पैसे नव्हते म्हणून आपली परिस्थिती आहे त्या अंगणामध्ये तो सर 4 पायावर झाला बरोबर हो हो त्याच्या पंद्यावर हो आणि मला तुम्ही आपल्या पाठीवर बसवलास हो बसवल्यानंतर तू मला का म्हणतास मी कसं म्हणतो तुले बाबा चल मेरे घोडे त्यावेळेस त्या अंगणामध्ये मुरमाचे गोटे होते बरोबर आहे तर तुला चालता चालता ते रांगता उमरेने फुटले तुझे हे लोकांना सांगतेस का मग पागल कोटला म्हणजे आपल्या बापाची इज्जत तू वाटेवर मांडशील तू मला मारलास काही नाही तसं नाही बापू लहानाचा तुला मोठा बरोबर उन्हा तुला सावरीत नेला
उपकार नाही केलं काहून रे हा माय मारायची तर माय केलं असतं. मी तुझ्या माईने तेच केलं असतं पण तुझी माई नव्हती म्हणून मी तर केलं आणि तोंड त्या घास तुलाचा हार लागा माझ्या मुला गा मुला माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या मुला गा मुला माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या मुला गा मुला माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या मुला गा मुला माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या मुला माझ्या मुला माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या दादा रे दादा माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या मुला सांगत हो तुला माझ्या माझ्या मायच्या भोसडीच्या मारूला मला जान नाही मारू तुला खतमच करतो मला. जिवंत देऊ नको. एका बापाच्या असतील एका बापाच्या असतील ना तर मला या घोटीमध्ये जाणार मारशील या 17 बापाच्या असतील तर नाही मारशील. खतम करतो तो माझा अधिकार आहे तुला माहित आहे का घेते घेते तू माय अबे नाही बे मी तुला मारू शकत नाही कारण तुझ्या वाचून मला कोण आहे रे तुझ्या वाचून मला कोण आहे बे तू आहेस तर मी आहो नंतर माझी काय अवस्था होईल तुझ्यासाठी तू सर्व काय करतो रे बरोबर आहे ना. हा मग मला सांग हा तू जर बरोबर शाळेत गेला असतास त्या वावरामध्ये मी काम करत होतो तर त्या काम करता करता गुरुजीचा फोन आला 8 दिवस तू आला नाही शाळेमध्ये कोणता तो भाड्याचा बैल नाही तो कोणता मात्र भाड्याचा बैल नालायका त्या मायच्या भोसडीच्या तर तुला काय फोन मायच्याच गायला तू पूजा करू अबे गुरुजीला प्रथम आदर्श म्हणतात काय रे? प्रथम गुरु आपले आई वडील असतात हो. आणि दुसरे गुरु आपले गुरुजी असतात तो भोसडीचा त्याच्या मायच्या भोसडीचा मास्तर मला सांग तुला खतम करीन शाळेमध्ये तू जातेस का संस्कारान बोल तू शाळेमध्ये तू जातेस का नाही तू जातेस मी जातो ना हो. मग त्या भोसडीच्या चोरांना मला सांगायला पाहिजे का सांगायला पाहिजे तुला काय म्हणायला पाहिजे मला फोन करून सांगितला त्यासाठी करायला पाहिजे. 8 दिवस कुठे गेलास हा शाळेत काहून नाही गेलास नाही जाणार काहून नाही जात? याच्या नंतरही नाही जाणार का बरं का बरं म्हणजे 8 दिवस झाले हा. तुला सांगून राहिलो बरं. का बाबा आजचा जमाना मोबाईल चाला अभ्यास मध्ये मोबाईल मध्ये अभ्यास येते हँड रायझिंग झाला हात राहायचं मोबाईल आहे सगळा अभ्यास तिथे येऊन राहिला असं. झालं सगळ्या पोट्याजवळ मोबाईल आहे अरे पागला. अरे म्हणून राहिलो, मला मोबाईल घेऊन दे घेऊन देऊन राहिला पुढच्या वर्षी घेऊन देईल काही पुढच्या वर्षी घेऊन देतो ना तर मी पुढच्या वर्षी शाळेत जाईल ना पुढच्या शाळेत जायची अबे नालायका, असं नको करू रे बिलकुल नाही तसा नको वागू रे पागला बिलकुल नाही मोबाईल घेऊन देते अबे मोबाईल मुळे माहित आहे सतत सतत जर आपण मोबाईल पाहिला तर त्या मोबाईल मुळे आपल्या डोळ्यामध्ये फिजा नावाची बिमारी होते अरे बट्टे हा. त्या बापाने कधी पाहिलं होतं ना? कोणाच्या त्या बापाने- माझ्या बापानं नाही पाहिलं त्या मग त्या बापाने नाही पाहिलं त्याच्यात तो काऊन भोकण्यात झाला पण तुझ्या बापानं तर पाहिलं का नाही तू भोकण्यात झालास का मी कायले भोगरा होईल पण माझ्याकडे मोबाईल नाही आहे म्हणून तो मोबाईल घेत देशील त्या डॉक्टर सांगत होते तू मोबाईल घेऊन देत असेल तर कालच देतो ना तर मी जात नाही नाही जात अजिबात अजिबात नाही पाय बरं हो अबे पुस्तकाले मित्र बनव ते मित्र पुस्तक आता मोबाईल काही राहिलं नाही घेऊन देतेस का नाही तर मला सांग जर मोबाईल घेऊन दिला पुस्तकाची गरज नाही का कळते ना जमाय पुस्तकातून प्रश्न पाहावा लागते मोबाईल मधून उत्तर शोधावं लागते मोबाईल मधून उत्तर शोधावं लागते माझी गोष्ट ऐकशील का ऐकून घे एक गोष्ट सांगतो लहानची कोणती अबे मोबाईल पाहायचा नाही तुला मोबाईल जर पाहायचं असेल तर पुस्तकाची काही गरज आहे का आहे नाही आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं पुस्तकाला आपला मित्र बनवा माझ्या डोक्यात धरून नाचायचं नाही वाचाल तर वाचाल त्यावेळेस हा युग होता का कोणता युग होता साहेबांच्या म्हणजे हा युग होता का म्हणून म्हणतो मी आता हा युग मोबाईल नको पाहू त्या पुस्तकात मोबाईल नको पाहू त्या पुस्तकात नाही घेऊन देत का शिक्षणा विणार दादा शिक्षणा विणार दादा
आमचा राऊंड समाप्त झाला. आमच्या प्रतिस्पर्धी लाभलेले शाहीर सन्मान्य पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील.